नमस्कार. आज मी तुम्हाला असा अख्खा मसूर पेपर डोसा दाखवणार आहे, जो इतका कुरकुरीत होतो की तुम्ही एकदा बनवला ना किंवा तुम्ही एकदा खाल्ला तर पुन्हा नक्कीच बनवताल. त्यासाठी तुम्हाला मसूर जास्त वेळ अजिबात भिजवायचा नाही आहे किंवा तुम्हाला पीठ भिजवत ठेवायचं नाही आहे. तुम्ही झटपट हा अख्खा पेपर मसूर डोसा तयार करू शकता, तोसुद्धा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी. तर नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. तर आजची ही क्रिस्पी मसूर डोस्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. झटपट होणारी आजची नाश्त्याची रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मला खात्री आहे. तर चला, तुमचा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघू शकता मी इथे अख्खा मसूर घेतलेला आहे 1 वाटी. तर मसूर स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे. त्याला 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे मसूरच्या ऐवजी तुम्ही मसूर डाळही वापरू शकता. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरा. मसूर असेल तर मसूर वापरा किंवा मसूर डाळ असेल तर मसूर डाळही वापरू शकता. तर आता इथे पुढे मी 2 ते 3 पाण्याने ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि हो, ही मी झटपट रेसिपी का होते, कारण की आपण इथे मसूरही जास्त वेळ भिजवणार नाही आणि आपण पीठही जे काही करणार आहोत ते सुद्धा करून लगेचच डोसे तयार करणार आहोत. त्याच्यामुळे इथे तुम्हाला पीठ बनवायची किंवा पीठ भिजत ठेवण्याची, आंबवण्याची अजिबात गरज पडत नाही. तर इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ मसूर धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ पाणी याच्यामध्ये घालून ठेवते अर्धा ते पाऊण तास. डाळ असेल तर त्याच्यापेक्षाही कमी वेळ लागतो. तर सकाळच्या नाश्त्याला म्हणा किंवा संध्याकाळच्या आपल्या तुम्हाला नॉर्मल खाण्यासाठी म्हणा, तुम्ही हे डोसे बनवू शकता. बघू शकता अर्धा ते पाऊण तासानंतर छान इथे मसूर आपला भिजलेला आहे. तर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे मसूर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. तर पुढे आपल्या डोशांना छान अशी चव येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. तर पुढे तुम्हाला मी दाखवतेच. तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला थोडंसं जास्त अजून तिखट पाहिजे असेल तर जास्तच्या टाकू शकता. तर मी इथे जर लहान मुलं खाणार असतील तर थोड्याशाच टाका. मिरच्या टाकायच्यात, 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक. आता आपण 1 ते 1.5 ग्लास ह्याच्यामध्ये पाणी घालून हे आपण जसं डोश्यासाठी बॅटर तयार करतो तसं तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपलं बारीक तयार करून झालेलं आहे पीठ. आता पुढे आपला हा डोसा एकदम पेपर डोसा आणि पातळ होण्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला पीठ कसं हवं आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघू शकता इथे आपलं पीठ घट्ट आहे. जर इथे नॉर्मल आपलं डाळ तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही जे मी सुरुवातीला दाखवलं त्याप्रमाणे असतं, पण इथे आपल्याला मसूर डोश्यासाठी तसं पीठ तयार करायचं नाही आहे. इथे आपल्याला पाणी घालून पातळसरशी पीठ तयार करायचे. त्याच्यामुळेच आपला छान असा पेपर डोसा तयार होणार आहे, अख्खा पेपर मसूर डोसा. तर बघू शकता तुम्ही इथे मी एकदम पातळ पीठ केलेलं आहे. तुम्हाला जे नॉर्मल आपण डोशांसाठी पीठ करतो असं ठेवायचं नाही आहे, त्यापेक्षा आपल्याला पातळ पीठ करायचं आहे. तर इथे जवळजवळ माझे 2-2.5 ग्लास पाणी मी वापरलेलं आहे एवढ्या माझ्या पिठाला. आता इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी. तर सुरुवातीला आपल्या घरामध्ये नॉर्मल तवा असतो, त्या तव्यावर तुम्हाला मी हे डोसे काढून दाखवणार आहे. बघू शकता आपलं इथे असं पीठ रेडी झालेलं आहे, म्हणजे पातळसरशी. तो नॉर्मल चपातीचा तवा आहे माझा. तर त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. गॅस सुरुवातीला बारीक करायचा आहे आणि आपल्याला इथे असं बॅटर घालून घ्यायचं आहे पातळसरशी. जसे तुम्ही घावणे घालता तसं तुम्हाला हे बॅटर इथे घालायचं आहे आणि गॅस पुढे तुम्ही मीडियम ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर तुम्हाला हे डोसे तयार करायचे आहेत. तर छान क्रिस्पी होतात, मस्त होतात आणि हे निघतात पण पटकन. तर साईडनी तेल सोडून घ्यायचं आहे, गॅस मीडियम ठेवायचा आहे. वरची साईड आपली सुकली, बघू शकता छान अशी सुकली की वरच्या साईडला तुम्ही तेल किंवा बटरही लावू शकता. तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर लावा, नसेल लावायचं तर नका लावू. तेल लावलं तरीही चालेल. बघू शकता पटकन असे हे डोसे तयार होतात. बघा, पलटी मारून घ्यायचे कारण की मी दोन्ही साईडून ह्या डोशांना शेकवणार आहे.
त्याच्यामुळे ह्याला अजून कुरकुरीतपणा छान येतो. पुढे मी थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही छान असा आपला इथे प्रोटीनयुक्त चविष्ट छान कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. त्याचा कलरही सुंदर आलेला आहे बघा. पुढे तुम्हाला मी अजून एक दाखवते. तव्यामध्येच तेल सोडायचे आणि तसंच करायचे. तर हो, तुम्ही जर कोणी माझा चॅनल नवीन पाहत असताल, पहिल्यांदाच रेसिपी पाहत असताल, तर तुम्हाला अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही अगोदर असे कधी हे डोसे बनवले आहेत का? बनवले असतील तर तरीसुद्धा तुम्ही सांगू शकता. तर हे झाले आपले तव्यातले म्हणजे नॉर्मल तव्यातले डोसे, जे आपण नॉर्मल तव्यातही हे डोसे येतात. हे मी फक्त दाखवले. तर पुढे आपण जे बनवणार आहोत तो डोशाच्या तव्यामध्ये. तर तुमच्याकडे डोशाचा तवा असेल तर डोशाच्या तव्यामध्ये पण बनवू शकता. पण मी फक्त दाखवलं की चपातीच्या तव्यामध्ये सुद्धा तुमचे कोणतेही डोसे असतील तर असा तवा असेल तर नक्कीच निघतात बरं का, छान निघतात. तर मी तर नॉर्मल डोसे, कोणतेही डोसे असले तरी ह्या नॉर्मल तव्यामध्येच करते. तर बघू शकता एकदम पातळ डोसे आपले इथे रेडी झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत होतात बरं का. पुढे आपण जो आपला डोशाचा तवा असतो त्याच्यामध्ये मी हे डोसे बनवलेले आहेत. फक्त आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे. बॅटर टाकताना एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि टाकून झाल्याच्यानंतर तुम्ही मीडियम गॅसवर करू शकता हे डोसे. तर तुम्हाला माझी ही आजची डोस्याची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि नक्कीच तुम्ही हा नाश्ता बनवून पहा. सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा संध्याकाळी जर तुम्हाला साधं खायचं असेल तरी त्यासाठी हा एकदम पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त नाश्ता आहे बरं का. मुलं आवडीने खातील, घरातले सुद्धा खरंच खूप आवडीने खातील. एवढा छान हा डोसा तयार होतो. तर बघू शकता छान असा कलरफुल मस्त दिसतोय. त्याच्याबरोबर खाण्यासाठी लाल चटणी. तर इथे छान आपला तयार आहे प्रोटीनयुक्त छान अख्खा मसूर पेपर डोसा. तो सुद्धा एकदम कुरकुरीत बघा, एकदम कुरकुरीत झालेला आहे. आवाज आहे का? आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी इथं लाल चटणी केलेली आहे. पातळ, एकदम पातळ बनवलेले आहेत. पातळ बनवल्यामुळे एकदम कुरकुरीत होतात. आणि ही चटणीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे, तर तुम्ही नक्कीच पहा. तर ही चटणीसुद्धा खरंच खूप छान लागते, कारण की ही कांदा टॅमॅटोची चटणी आहे. याच्यात खोबऱ्याचा वापर अजिबात नाही. चला तर भेटूया पुढील एखाद्या नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.